निमित्त स्वर्गीय शुभभक्त पहलवान रामचंद्र मडवी चषक 2026 शानदार पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई या चढवा आणि आपण पाहतोय क्रिकेटचा दमदार सोहळा आज या ठिकाणी चौथ्या रात्रीमध्ये बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी आमच्या सोबत जॉईन झालेत त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात ग्रामीण टेनिस .in माध्यमातून घरी बसून सामन्यांचा आनंद घेतात त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि आपण पाहतो इथे मॅच नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 लढती तुम्ही पाहिल्या। पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ केला खरं तर टीम आपण पाहतोय तो म्हणजे प्रमोद 11 वागेश्वर किरवली संघ सामना जिंकला। दुसऱ्या मॅच मध्ये गावदेवी श्री गणेश CSK संघानं जबरदस्त परफॉर्मन्स केला त्याने सामना जिंकला। तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली ब संघानं सामना जिंकला आणि आता चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय तो म्हणजे टीम गावदेवी मुकुंद 11 बामाली आणि जॉनमान श्री साई सिद्धी करवले यांच्यामध्ये। श्री साई संघाचे आमचे संतोषदादा मडवी आपण आला असाल तर या व्यासपीठावरती योगेंद्र पाटील साहेब आपण आला असाल तर आपल्याला विनंती आपण यावं व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तर या ठिकाणी सामना स्टार्ट होतोय सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये बामाली टीम कडून ॲज ओपनर म्हणून पंकज पावशे आले आणि पहिला चेंडू स्ट्रॉंग अपील उचलून धरलाय पंचाने आणि विकेट मिळाली पहिली। पंकज पावशे आणि रितेश भोईरे सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। ॲज ओपनर तुम्ही पहिला बॉल वरती खरं तर पंचांनी बाद घोषित केलं बॅटची एज लागली असं पंचांना सांगितलंय आणि पंकज पावशे हा खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये। बिग धक्का अर्थात मोठा धक्का लागलाय गावदेवी 11 मुकुंद 11 बामाली संघाला। पंकज खरं तर पावशे बाद झाले मैदानाच्या आतमध्ये। गोल्डन डक शून्यवती बाद झाला थोडा नाराज आहे कारण या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करायची होती स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला परंतु पहिला बॉलवरती तो बाद झालाय मैदानावरती। पहिला धक्का बामाली टीमला। मैदान अगदी स्क्रीनच्या समोर लॉंग ऑन सीमारे का बाहेर पहिला लॉंग ऑन सीमारे का बाहेर पहिला दमदार चौकार चौकार आले खरं तर बॅट्समन तुम्ही पाहतात वन डाऊनचा खेळाडू बंटी पावशे। बॅट्समन तुम्ही पाहतात वन डाऊनचा खेळाडू बंटी पावशे। टोटल धाबा आपण पाहिल्या 5 धाबा लागल्यात 2 बॅट्समन बाद झालेत। ॲज ओपनर आपण पाहिला पंकज बाद झाला त्यानंतर बंटी बाद झालाय। आता जिम्मेदारी वाढत चालली येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती आर्यन पावसे न्यू बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालेत। पांड्याला 2 विकेट प्राप्त झालेत खरं तर या षटकामध्ये त्याने चेंडू फेकलेत आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 5 धाबा देत त्यानं 2 फलंदाजाला बाद केलंय। तो पांड्या मडवी पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 फिल्डर 30 गत घेऱ्याच्या बाहेर अर्थात बाउंड्री लाईन वरती एक तुम्ही पाहतात लॉंग ऑफ मध्ये एक कडू तुम्ही पाहतात डीप मिड विकेटला असे 2 फिल्डर फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत आणि सर्कल मध्ये बाकी खेळाडू। वेगवान बॉल अजून एक डॉट बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडूचा वापर करण्यात आला आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती। लॉंग ऑन तैनात करण्यात आले शॉर्ट स्क्वेअर लेग त्यानंतर
शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर तुम्ही विकेटच्या पाठीमागे स्लिपला काढू पाहता, बॅकवर्ड पॉईंटला काढू पाहता, पॉईंटमध्ये एक काढू आहे, कव्हर पॉईंटला एक काढू तैनात करण्यात आलाय. ही फिल्डिंगची बिबरचना पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. रोडवरती बघा बाईक कोणाची आहे, लाईट्स ऑन आहे, प्लीज आपण ती बंद करायची आहे. प्रेक्षकांना एक सूचना आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. ओके, पार्किंगसाठी पाठीमागे व्यासपीठाच्या भरपूर जागा आहे. कट केलं पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन 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 करत बॉल चाललाय सीमारेखा बाहेर, 4 रन. आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. धाबा पडकावरती धाबा लागले आहेत गावदेवी मुकुंद इलेव्हन. बामाली टीम 2 गडी बाद 9 धाबा. ज्या प्रकारे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ एक दमदार आयोजन यावर्षी देखील काहीतरी नाबेडने घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये 4 बाईक आहेत, त्याच्यातनं 3 बाईक जे आहेत ते खाडूला मिळेल आणि चौथी जी बाईक आहे ती 12व्या खाडूला मिळेल. हे काहीतरी नाबेडने घेऊन ही स्पर्धा आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. एक षटक 9 धाबा 2 गडी बाद. पहिला चेंडू बॉल हवेत, स्वतः यष्टीरक्षक झेल टिपतोय आणि खेळ समाप्त. मैदानावरती रितेश भोईर ॲज ओपनर, तो देखील माघारी परतलाय आणि धक्का नंबर सध्या मैदानाच्या मध्ये लागलाय तो म्हणजे 3रा. दोन्ही बॅट्समन जे होते ते शून्यावरती बाद झाले, गोल्डन डकचा शिकारी झाले. पहिल्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉलवरती खरं तर पंकज पावशे बाद झाला शून्यावरती. सेकंड ओव्हरचे पहिला बॉलवरती बाद झाला तो म्हणजे रितेश भोईर. अशा प्रकारे एकूण 3 धक्के लागलेत 9 या धावसंख्येवरती. टोटल आमच्या स्कोरर आम्हाला माहिती देतात धावा झाल्यात ते 9 धावा. एक जिंकण्यासाठी मोठं टार्गेट रचायचं हे स्वप्न मनाशी बाळगून बामाली संघ मैदानात उतरलाय. हा चेंडू कट केलाय, यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय, सीमा रेषा बाहेर आलाय चौकार. एखाद्या खेळाडूला संघाला बाहेर काढावं लागेल, अर्थात एक चांगली इनिंग खेळावी लागेल. पार्टनरशिपची आवश्यकता ती म्हणजे गावदेवी मुकुंद इलेव्हन बामाली संघाला. स्वप्नील पाटील फटका हवेत आहे, पायचे फिल्डर पोहोचलेत काही बॉल पर्यंत आणि विकेट मिळतीये. विकेट नंबर 4. मागच्या चेंडूवरती चौकार आला आणि यावेळेस मात्र माघारी परतलाय तो म्हणजे सूरज भोईर. बॅक टू द डगआउट.
मध्ये पांड्या मडबीने 2 सफलता घेतल्या. या ओव्हरमध्ये 2 सफलता, एकूण 4 गडी बाद झालेत. दयनीय परिस्थिती करत 13 अजून एक धक्का लागलाय बामाली संघाला. इथनं मी तेच सांगितलं की पार्टनरशिप आवश्यकता आहे, मोठ्या खेळीची आवश्यकता असेल. हा चेंडू खेळून काढला, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु लास्ट मोमेंटला त्याने चेंडू अडवलाय. धावा मिळाल्या त्या बॉलवरती केवळ 2 धाबा. 2 धाब्याने टीमची टोटल 15 धाबा, 4 गडी बाद 15 धाबा. ओव्हर नंबर तुम्ही पाहता सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसरं सुरू आहे. स्वप्नील पाटीलचं हे षटक तुम्ही पाहिलं, 4 बॉलमध्ये त्यानं 6 धाबा दिल्यात, 2 गडी बाद केलेत. सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्वप्नील पाटील तयार झालाय. एक फिरकीचा जादूगार, त्याच्या हातामध्ये जादू आहे. चेंडूला तो फिरवू शकतो, ऑफ ब्रेक करतो, कधी लेग ब्रेक करतो. बॉल परफेक्ट त्याच्या हातातनं रिलीज झाल्यानंतर चेंडूला तो परफेक्ट चेंडू मिडल स्टंपला फेकण्याचा प्रयत्न करतोय. आताचा चेंडू चांगला होता, मिडल स्टंपवरनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉलची समाप्ती. सध्या तरी आपण पाहिलं की एकूण धाबा केवळ 15 लागलेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा कनेक्शन नाहीये, डायरेक्ट हिट दिलाय खरं तर, परंतु बॅकअप मध्ये खेळाडू नाहीये, त्याचा फायदा घेत दुसरी धाव देखील त्या ठिकाणी प्राप्त केली. अशा प्रकारे आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे स्कोर आम्हाला माहिती देतात. 4 गडी बाद, धावा झाल्यात त्या 17 धावा धावा पडकावरती. क्रिकेटसाठी देखील 500 रुपयाचे प्राइस त्यांच्याकडून आहेत. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. खरं तर क्रिकेटची त्यांना आवड भरपूर आहे, त्यामुळे हे प्राइस ना त्यांचा संघ आहेत ना त्यांचे खेळाडू आहेत, तरी सुद्धा या खेळाडूंवरती त्याने प्राइस लावलाय. याचा अर्थ एकच की यांना क्रिकेटची भरपूर आवड आहे आणि तो क्रिकेट सामने पाहण्यासाठी तुम्ही आलात, तुमचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 1 चौकार, 201 षटकार, 500 आणि विकेटला देखील त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइस झालंय. धन्यवाद, आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से. यावेळीचा बॉल फटका चांगला, इनसाइड आउट, अगदी स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय, धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. प्राइज आता या काढूला दिलं जाईल. नितीन दादा या. नितीन दादा आपलं देखील स्वागत आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजचा वापर करण्यात आलाय. सुयोग मडवी पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं चौकाराबरोबर, कारण धावांची गरज आहे. धावसंख्या आता 4 ने पुढे गेली, त्यानंतर एक सिंगल घेतली. धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 22 धावा लागल्यात. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. जयगावदेवी मुकुंदेले पण बामाली बनाम इकडे आपण पाहतोय जनमान श्रीसाई सिद्धी करवले यांच्यामध्ये हा सामना प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. श्रीसाई संघाचे आमचे संतोषदादा मडवी, आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि योगेंद्र पाटील साहेब जे हनुमान संघाचे जे अध्यक्ष आहेत, आणि खरं तर त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू बॉल हवे ते मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज सूरज न झेल टिपलाय आणि इथे विकेट मिळाली. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. बोल्ड साठी आहेत, म्हणजे क्लिंग बोल्ड साठी 500 रुपये आहेत. झेल टिपला स्वतः गोलंदाज सुयोगनं, आणि खरं तर सुयोगला हे 100 रुपये देखील आलेत. धन्यवाद. आपलं ATM बंडल त्यांचं खुलं झालंय. रात्रीच्या या खरं तर सामन्यांमध्ये 7 वाजलेत, 7 वाजले 1 मिनिट अद्याप बाकी आहे. आणि सध्या 4था सामना आपण पाहतो. यानंतर अजून 2 सामने होतील, त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. खरं तर सेकंड राऊंडमध्ये आपण पाहणार तो म्हणजे सिद्धी किरवले विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे किरवली, प्रमोद 11 बागेश्वर किरवली आणि श्री गणेश
गावदेवी CSK अशी लढत होणार पहिली सेकंड राऊंड मध्ये. चौथा मॅच मैदानाच्या आतमध्ये आमचे प्रेक्षक वर्ग पाहतायत. अगदी चांगली मॅच. ऑनलाईन देखील बरेच सारे प्रेक्षक सध्या घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. हलक्या त्यानं समोर खेळलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक बीट झालेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अगदी झेलचा कॉल होता परंतु तिथे झेल ड्रॉप झाली. धाबा मिळाल्या. 2-2 धाब्याने संघ पोहोचलाय. टोटल स्कोर आमचे स्कोर आम्हाला माहिती देतात. गडी बाद झालेत. एकूण आपण पाहिलं 5 आणि धाबा 24 धाबा. ग्रामीण टेनिस cricket.in ही वाहिनी कार्यरत आहे. त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सध्या कार्यरत आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम रंगाबिल्ला आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि इथे विकेट मिळाली. अजून एक धक्का. विकेट नंबर 6. डीजे नितीन ऑपरेटिंगचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जात आहे. रामचंद्र मडवी स्पर्धा पाहिली कित्येक वर्ष आणि ते सातत्य त्यांनाही टिकवलंय. संपूर्ण परिसरामध्ये आपल्या पनवेल परिसरामध्ये किंग म्हणून ज्याला ओळखलं जाते तो ऑपरेटिंगचा बादशाह डीजे नितीन ज्यांच्या माध्यमातून हे संगीत ऐकले. आज त्यांच्यासोबत डीजे सौरभ देखील जॉईन झालेत. अगदी चांगली ऑपरेटिंग आहे. मंत्रमुग्ध करणारे संगीत त्यांच्या माध्यमातून येतात. पाठीमागे यावेळी वार केलाय. पाठीमागे फिल्डर बीट झाले आणि बॉल फाईन लेग सीमा रेखा बाहेर. 4 रन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच नंबर 5 अर्थात गावदेवी नारेन विरुद्ध उमर 11 गोरेगाव. जबरदस्त लढत होणार कारण नारेन म्हटलं की हा त्यांचा होम ग्राउंड आहे. समोरच नारेन आपण पाहतो गाव आणि संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित होईल. आणि उमर 11 गोरेगाव म्हटलं की वांगणी परिसरातला एक ताकदवर संघ आहे. शहबाज भाई चाचा आपण आला असाल तर या आपलं स्वागत आहे. आपल्या स्पर्धेच्या वतीनं खरं तर स्वागत करतोय. चांगला चेंडू. यावेळेस मात्र डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 4 आपण पाहतो. गोलंदाजचा वापर करण्यात आला स्वप्नील पाटील. ज्यानं पहिलं स्पेल केलं होतं स्वप्नील पाटीलनं धाबा दिल्या त्या ओव्हरमध्ये 8 आणि त्यानं 2 गडी बाद केले होते. त्याचाच वापर करण्यात आला या ओव्हरमध्ये देखील. चौथं षटक जे तुम्ही पाहता सध्या स्वप्नील पाटीलचा वापर करण्यात आलाय. डॉट बॉल आलाय. टीमची टोटल सध्या 28. समोर खेचलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर तैनात. त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय. सीमा रेषा बाहेर. षटकार. क्या बात आहे. जबरदस्त संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून हेच सांगितलं की ऑपरेटिंगचा बादशाह का म्हटलं जाते.
22 स्वरूपात रन प्राप्त झाली. त्या ठिकाणी एक सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या आमच्या स्कोरर माहिती देत असताना आज स्कोररच्या भूमिकेमध्ये शुभम माळी आमच्या सोबत जॉईन झालेत. एक चांगली स्कोररची भूमिका ते सध्या पार करतायत. धावसंख्या 35 रन्स स्कोर पडती लागलेत. 74 षटक मार्गस्थ असताना एक सन्मानजनक स्थिती उभारायची असताना मैदानाच्या आतमध्ये लढतायत. स्विच करायचं होतं LBW लेग B4 फंचानी उचलून धरला अपील आणि ते अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये गावदेवी मुकुंद 11 बामाली संघाला. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देमुळे आम्ही राखेत स्वराज्याचे तख्त सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त कारण आम्ही सर्व शुभभक्त. खरं तर आज या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो भगवमय वातावरण मैदानाच्या चौपेत जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण भगवमय वातावरण केलंय. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणीची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि आज 4थ्या रात्रीमध्ये प्रचंड संख्येने प्रेक्षक वर्ग आलेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी ह्या मॅचमध्ये आणि आता सध्या टीमची टोटल 1 पुढे गेली आहे. टीमची टोटल आमच्या स्कोरर मला माहिती देत असताना 36 रन. स्वप्नील पाटीलला अजून एक सफलता प्राप्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. या ओव्हरमध्ये 1 सफलता त्यानं प्राप्त केली. चेंडू फेकले त्या ओव्हरमध्ये टोटल 5 म्हणजे अंतिम चेंडू आहे. ऑन साईडमध्ये फ्लिक केलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल मिड विकेटला तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि ही दुसरी धाव फार वेगानं पूर्ण केली. 2 धाबेने संघ पोहोचलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण टोटल 38 रन्स 38 धाबा स्कोरबोर्ड होती. टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा लागल्यात. 9.50 ची सरासरी गाठत असताना टोटल 38 धावा लागल्या. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील तुम्ही ती चर्चा मी करत होतो. कॉल दिला जाणार नाही. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होतो. नारायण विरुद्ध गोरेगाव. ओव्हर नंबर 5 अंतिम षटक आता मार्गस्थ आहे. हा चेंडू इथे विकेट मिळाली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय आणि ते फलंदाज बाद अर्थात 8वा धक्का मैदानावरती. जय श्रीराम. या आमच्या पोपट बैलाचे मालक हिरामन शेठ पाटील उसाटणे यांचं देखील आगमन झालेले आणि त्यांच्या वतीनं खास करून आपल्या मंडळाकरिता 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हिरामन शेठला विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. जरूर पोपट बैलाचं कौतुक आम्ही नंतर करू. या नक्कीच एक जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. मॅच नंबर 4 मैदानावरती जोडमान श्रीसाई सिद्दीक करवले बनाम गावदेवी मुकुंद 11 बामल यांच्यामध्ये ही लढत आहे. सुंदर चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं बॉल रन्स नाही अशा प्रकारच्या रन्स दिल्या जात नसतात. परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती झाली. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात 5वा षटक सुरू असताना टोटल आतापर्यंत
38 रन्स या षटकामध्ये एक विकेट आली, डॉट बॉल आला. शेवटचं जे अंतिम षटक आहे तो फेकलं जाते. खरं तर अंतिम षटकामध्ये खरं तर बामाली संघाला धावांची अपेक्षा 50 धावा निदान तरी या मैदानावरती उभ्या केल्या पाहिजेत, कारण ही खेळपट्टी फलंदाजाला जास्त अनुकूल आहे. ती आपण दुसऱ्या मॅचमध्ये पाहिलं. बॉल हवे ते फिल्डर त्या ठिकाणी तैनात, विकेट मिळते. अजून एक धक्का मैदानावरती. आतापर्यंत 9 गडी गारद झाल्यात, म्हणजे आता शेवटचा अंतिम फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होईल. या षटकामध्ये अंश मडवीला देखील 2 सफलता प्राप्त झाल्यात. त्यानं 2 विकेट घेतल्या. स्वप्नीलच्या सेकंड स्पेलमध्ये 1 विकेट मिळाली. आता अंतिम षटकामध्ये अंशु मडवीनं देखील 2 विकेट प्राप्त केल्यात. अशा प्रकारे 9 गडी बाद झालेत. 38 धावा केवळ धावपळकावरती लागल्यात. मी तेच विचार करत होतो की 5 षटकांची लढत आहे, किमान 50 धावा देखील धावपळकावरती लागणं गरजेचं आहे, कारण ही खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल आहे. हे सिद्ध झालं. दुसऱ्या मॅचमध्ये खरं तर CSK संघानं 92 धावा टोकल्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना देखील चांगली बॅटिंग केली होती मैदानाच्या आतमध्ये चिंद्रन संघानं. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, अर्थात 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. शेवटची जोडी, रनआउटची संधी 2 वेळा गमावली आहे आणि कदाचित तिथे एकदा मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे 39 वरती संघ ऑल आउट होऊ शकला असता. 2 चान्स हुकल्या. कधी कधी क्रिकेटमध्ये असं होत आहे, आपला मेन कार्ड असतो क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, त्याच्याकडनं आपल्याला 100% अपेक्षा असते, परंतु कधी कधी असं होतं. टोटल आपण पाहिली तर आता 39 धावा धावपळकावरती. शेवटचं अंतिम षटक आहे. बॉल 2 शिल्लक असतील. इथनं एखादा चौकार, एखादा षटकार अपेक्षित असेल. प्रयत्न चांगले आहेत, परंतु हा चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती आणि आता शेवटच्या षटकातला शेवटचा अंतिम चेंडू. धावपळकावरती केवळ 39 धावा लागल्यात. या अंतिम षटकामध्ये डेट ओव्हरमध्ये नेहमी धावांची लयलूट होते, परंतु केवळ या ओव्हरमध्ये 1 धाव आली. 2 विकेट प्राप्त केल्यात आणि आता शेवटच्या अंतिम षटकामधला अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय. समोर ऑन साइडला अंतिम चेंडूला विकेट. या ओव्हरमध्ये अंश मडवीला 3 विकेट मिळाल्या, 1 धाव. अशा प्रकारे संघ ऑल आउट झालाय. गावदेवी मुकुंद 11 बामाली संघ 39 वरती आणि 40 धावेचं हे टार्गेट आता टीम समोर उभं केलंय. पांड्या मडवी यांना झेल टिपला, त्याच्यासाठी 200 रुपयाचं प्राइज झालंय. बालू चव्हाण यांच्याकडून सुयोगला 100 आलेत. त्याच्या अगोदर आपण आणि आर्यन पावशेला 200 रुपये आलेत. 12व्या खेळाडूचं परफेक्ट लक्ष आहे. बाईक तर मिळेल 12व्या खेळाडूला. संघ जिंको किंवा हरो 72 संघ येतील. 72 संघांचे 12वे खेळाडू 72 येतील आणि एकाला बाईक मिळेल. त्यामुळे आशा सोडू नका. शेवटपर्यंत स्वप्न बघत राहा. नक्की स्वप्न पूर्ण होतील. शेवटच्या रात्री 1 तारखेला झोपू नका, जागे राहा. जर बाईक लागली तिथूनच कॉल करा आयोजकांना, यस मी येतोय. आणि ती ड्रॉ तर नेहमी मग मी लॉटच्या टायमाला सांगितलं की ड्रॉ कोणाच्या हस्ते केली जाईल, तर चॅम्पियन होणारा संघ आणि त्याचा कॅप्टन जो असेल त्याच्या हस्ते आम्ही ड्रॉ करणार आहोत. म्हणजे कोणाला काही डाऊटच नको, कारण चॅम्पियन होणारा संघ अद्याप डिक्लेअर नाही. जो अंतिम सामना जिंकेल त्या कॅप्टनच्या शुभ हस्ते ड्रॉ केली जाईल. 72 खेळाडूंमधून एकाला बाईक दिली जाईल. तर पहिलं सत्र समाप्त झालंय. 39 धावा झालेत आणि 40 धावेचं टार्गेट उभं केलंय. आणि जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये जिथे 2 संघ जॉईन झालेत. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तो म्हणजे गावदेवी नारायण विरुद्ध उमर 11 गोरेगाव.
सन्माननीय बालाराम ठाकरे साहेबांना विनंती करेल या. बालाराम ठाकरे साहेब या आपल्या शुभास मी टॉस करतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण संघाचे कॅप्टन जॉईन झालेत. त्याचबरोबर उमर 11 गोरेगाव संघाचे कॅप्टन जॉईन झालेत. अखिलबाई बोबेरा आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. शहबाज चाचा जे टीमचे मेन आहेत त्यांनाही विनंती आपण यावं. एक बिग फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल या दोन टीम मध्ये. हेड्स इज अ कॉल एंड टॉस विन कैप्टन उमर 11 गोरेगांव संघ. कैप्टन टॉस जीता है. डिसीजन आपको देना है क्योंकि यहां पर रूल्स है. जो भी डिसीजन है यहां पर देना है. बॉल फर्स्ट. क्या कहोगे? उमर 11 की एक प्रतियोगिता हुई थी पिछले हफ्ता में. थैंक यू. गोरेगांव टीम वन द टॉस एंड डिसाइड टू बॉल फर्स्ट. अगला मुकाबला बिग फाइट होगा. और चला तर काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. सन्मानी आमचे शाखा प्रमुख करड गावाचे दमदार व्यक्तिमत्व मनोज दादा मात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती करेल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय करड गावाचे शाखा प्रमुख सन्माननीय मनोज दादा मात्रे यांचा सन्मान केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतोय. त्यानंतर आम्ही खोडी गावाचे आमचे मित्र खरं तर अमरदादा टोंबरे या ठिकाणी आलेत. अमरदादा या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमरदादा टोंबरे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे सन्माननीय चिरड गावाचे शाखा प्रमुख बालाराम दादा ठाकरे या आपला सन्मान केला जाईल. आणि भगवान दादा ठाकरे आपण या आपलाही सन्मान होईल. दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान होईल. यानंतर आमच्या सन्माननीय बालाराम दादा ठाकरे शाखा प्रमुख चिरड आणि भगवान दादा ठाकरे यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. आणि सामना स्टार्ट होत आहे. जाऊया कमेंटर बॉक्स मध्ये. येतात राहुल भोईर. थँक्यू सो मच योगेशजी मडवी. टार्गेट या मॅचमध्ये छोटा आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या देखील मॅचमध्ये बघितलं आपण सहजरित्या जय हनुमान सरवली संघाने सामना जिंकला होता. आणि या मॅचमध्ये बघतो आपण बामली टीमनं जरूर मुख्य 11 गावठी बामलीने चांगले प्रयत्न केले. तर रन्स आपण बघतो फक्त झालेला आहेत. एकूण धावांचा विचार केला तर 39 करायचे आहेत 5 ओव्हरमध्ये. पांड्यासोबत वेळेचा मिस शॉट जरूर फिल्डर देखील पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल आहे तर वेगानं 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धाव्याने धावांचा श्रीगणा शोधतोय. आमचे हिरामन शेठ पाटील उसाटणे पोपट बैलाचे जे मालक आहेत भूषण शरदकार आहेत त्यांच्या वतीनं आपल्या मंडळाकरिता तब्बल 2000 रुपयाचा धनादेश त्यांच्या माध्यमातून आलेले आहे. त्यांचा मनापासून आभार धन्यवाद. त्यांचे आपण सन्मान थोड्या वेळाच्या नंतर करू. सन्माननीय हिरामन शेठ पाटील उसाटणे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना बाटना ऑनसाइडला फटका जरूर मोठा खेळायचा होता. बॉलिंगचा आपण सांडर बघितला पहिल्या मॅचमध्ये याच्या अगोदरच्या सरलोच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग झाली. कारण का बॉलरला इथं मोठी कसरत करावी लागते. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये सूरज भुईर पहिल्या षटकामध्ये 40 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. थर्ड मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट रजनीशला सुरुवात झाली. आजच्या रात्रीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 मॅच आपण जरूर बरोबर 4 वाजता जरूर सुरू केला होता स्पर्धेचा. चांगला चेंडू आहे फुलरनेचा खोदून काढला ऑन साईडला डेरेकेटचा प्रयत्न वेगानं एक रिस्की चिकी सिंगल कंप्लीट केलेली. रन्स महत्वाचे आहेत 40 करायचे तेवढे इझिली बामाली संघ देखील सामना देणार नाहीये. ज्या अनुषंगानं सूरज भुईर बॉलिंग करतोय. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. टप्पा व्हेरिएशन खूप सुंदर पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारची इकडनं संधी दिली जात नाहीये. नवीन पाटील आणि पांड्या मडवीला नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना चांगला फटक्या खोदून काढला. मेस्सामिंगे जेलची शक्यता होऊ शकते. डीप मधून फिल्डर सरकला जरूर. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. बामाली संघ देखील प्रयत्न करतोय. सामना शेवटच्या षटकापर्यंत त्यांना घेऊन जायचे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय.
जय हनुमान क्रिकेट संघ सिद्धी करवले मगाशी नक्कीच दुपारी CSK देखील खेळला सिद्धी करवल्याचा. तर जय हनुमान सिद्धी करवले खेळतोय. फटका हवायचा चांगला व्ही शेप मध्ये डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करत चेंडू चालला स्क्रीनच्या दिशेनं मिळतील धावा 4. खेळतोय आणि सिद्धी करवलेचा बुलंद आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मागच्या 10-15 वर्ष आपण त्यांना झाली ऐकतोय. आमचे योगेशजी मडवी चा आवाज कॉमेंट्री बॉक्समधून आपण पहिल्या चेंडूपासून ऐकतोय. पहिल्या वर्ष काही संपला. पहिल्या वर्ष अखेरीस धावा ऐकून बघतो आपण. धावा पलकावरती झालेल्या आहेत. 9 धावा आहेत. करायचे 40 अजून 31 करायचे 24 बॉलमध्ये. अरे प्लीज चला पुढच्या देखील मासा आपण टॉस केलेला. नारायण संघ खेळणारे म्हणजे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायलाच मिळेल. बाजूचाच गाव आहे त्यांचा होम ग्राउंड आहे हा नारायणचा. नक्कीच आपण बघू शकाल त्यांचे काही खेळाडू त्या मैदानावरती खेळत असतात. त्यांच्या अगेन्स्ट पुढच्या मॅचमध्ये 2 टीम इन ॲक्शन. उमर 11 गोरेगाव मस्तामेंगे जरूर जेलची शक्यता नसणारे 2 फिल्डर पाठलाग करतात. चेंडूचा वस्तून फेक करतील तद्वर मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या झाली 2 न पुढे स्कोरबोर्ड 11 वरती. पंकज आले दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. 40 धावा डिफेन्स करायचे तेवढं इझी नाहीये. ते देखील सिद्धी करवलेच्या अगेन्स्ट चांगला फॉर्मात आहे या सीझन मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ. सिद्धी करवलं. नेक्स्ट बॉल ओद विकेट ना मोठा याचे विकेट देखील महत्वपूर्ण विकेट मिळते. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बघतो आपण नयन पाटीलला पहिला धक्का लागत असताना जय हनुमान सिद्धी करवल्या टीमला मॅच मध्ये रन्स आहेत 11 ला 1. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. मुकुल 11 गावदेवी भम्माली संघ देखील प्रयत्न करतो मॅच मध्ये. एस्टनच्या मागे विकेट किपर सूरज भोईर ज्यानं पहिले षटक काही थिंक हटाळलं होतं तोच एस्टनच्या मागे. बेल्स चालूच आहेत. चालूच राहील का झाली बंद. नेक्स्ट बॉल हा चेंडू बघितला जाऊ दिला. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर आहे. नवीन बॅटर सचिन गायकर आलेत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. 40 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता करायच्या आहेत. 5-5 ओव्हरच्या मॅचेस. पहिला फेरीतील आपण पाहत असू रोजच. ऑन साईडला बॉटमचा सुंदर व्यापार हाय बॅक लिपने खेळले. डीप मध्ये बघतो आपण तिकडे फिल्डर देखील सरकला जरूर स्क्वेअर लेग मध्ये. मिड विकेट मधून तो आला. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावा इथनं मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोरबोर्ड 14. 14 धावा धावा पलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 P2 मध्ये अक्षय. पंकजचा पुढचा बॉल पाकफुटला जाऊन खेळला जरूर जेलची शक्यता. झेल ड्रॉप. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा.
झेली सोडला गेलाय, तिथनं 4 धावा देखील मिळालेल्या आहेत. या चुका इकडनं आशा केल्या तर भामाले संघाला सामना अजिबात जिंकता येणार नाही. ऑलरेडी रन्स आपल्याकडे कमी आहेत. तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावी लागेल मॅचमध्ये विजयाकरिता. नेक्स्ट बॉल. सेन्सिबल क्रिकेट टॅप करत असताना अंडरआर्म मध्ये आपण अशोक फटके सातत्यानं पाहत असतो. चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच कव्हर झालाय. तोपर्यंत मेल एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेला आहेत 19. 21ची अजूनही गरज आहे. 19 झालेला आहेत. लो स्कोरची मॅच. धावा आपल्याला कमी पाहायला मिळाला. आपल्या डावामध्ये 39 झाल्या होत्या. 40 धावा या मॅचमध्ये जे हनुमान सिद्दीकरले टीमला बनवायच्या आहेत. विकेट्स घेतल्या तर मॅच बनू शकेल. काहीशे डॉट बॉल इकडनं टाकले तर सामना बनवू शकतो. तसा का प्रयत्न करावा लागेल जरूर. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका प्रतिमे खेचला अक्षरशः शॉट पाठवला मिड विकेटला. लांबच लांब हा सिक्सर. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. का फटका होता. टायमिंग प्रचंड चांगलं होतं पांड्या माडवी यासाठी जाणला तर तुम्हाला दोन्ही अँगलमध्ये पाहायला मिळेल. का टेलिकास्ट होतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सुपर टेलिकास्ट आणि हा फटका दर्जेदार खेळले होते. दोन्ही फ्रेममध्ये बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू देखील चालला जसा मिड विकेटला तो देखील तुम्हाला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा काही संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण पाहतो. धावापाल कधी रन्स आहेत 40 करायचे आहेत आणि धावापाल जाऊन पोहोचला एकूण 25 वरती. अर्ध्यापेक्षा जास्त धावा झालेल्या आहेत. सूरज भोईरला कंटिन्यू केलेले पाहतो आपण थर्ड ओव्हरमध्ये. मामाली टीमनं 15ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू 15 धावा असं इक्वेशन आणि समीकरण. मागच्या दोन्ही मॅचमध्ये रन झाला नाहीयेत. स्टार ओव्हर टीमने देखील कमी धावा केल्या होत्या आपल्या डावामध्ये. आताही बघतो आपण मामाली टीमच्या धावा आपल्याला खूप कमी पाहायला मिळाला. पुढच्या मॅचमध्ये कदाचित आपल्याला धावा जास्त पाहायला मिळू शकतील. चांगला चेंडू. सूरजने जेव्हा जेव्हा बॉलिंग केले तेव्हा तेव्हा त्याने इम्प्रेस केलेलं. विकेट टू विकेट त्याच्या बॉलिंग पाहायला मिळते. लेंथ आणि टप्पा त्याचा चांगला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. 15ची अजूनही गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17-15चं इक्वेशन. विकेट्स घेतल्या तर मॅच बनवू शकते. तो प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये. चांगला शॉट स्क्रीनच्या दिशेनं. साईड स्क्रीनला चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. धावेत एक सिंगल मेल. पांड्या पुन्हा साकिंग एंडला आला आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड 26 धाव आहेत. 14ची अजूनही गरज आहे. येणारा चेंडू शिल्लक 16. रन्स करायचे 14. सामना तर सोपा झाला जरूर. हनुमान सिद्दीकरले टीम करिता विकेट्स इकडनं काढल्या. विकेट्स घेतल्या तर बनवू शकते मॅच. ओद विकेटनं पुढचा चेंडू. स्लॉकशिपचा प्रयत्न. अपील जरूर पाहायला मिळाली. मग अंपायर तिथे सहमत नाहीये. ते तसं बघतो आपण. हा देखील डॉट बॉल. बॉलिंग चांगली केलेली. 50 ते 55 कदाचित असत्या धावा तर अजून या मॅचमध्ये आपल्याला मजा पाहायला मिळाली असती. मग प्रयत्न अजूनही सुरू आहेत. एवढा इझिली हार मानली नाहीये. भमाली संघाचे प्रयत्न सुरू आहेत या मॅचमध्ये. खास करून कौतुक करावं सूरज भोईरनं केलेली बॉलिंग. त्याचं पहिलं षटक. आता दुसरा स्पेल. चांगला चेंडू होता. फुलर लेनचा ऑन साईडला. ऑनटायचा फटका डीप मध्ये बघतो आपण. इकडे स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला. पांड्याचा कॉल आहे. दुसरा धावेचा. ती धाव देखील मिळेल. या गोष्टींकडे लक्ष लागलं. फिल्डिंग आपण जर बघितली तर ती तिथं आपल्याला कमकुवत पाहायला मिळाली. त्याचंच कारण मगासा आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. आता सिंगल तिथे डबल मिळाली. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. खास करून पाहतो आपण बामाली टीमच्या माध्यमातून या चुका भरपूर होत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोर बोर्ड 28. 12ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. पाहतो आपण 14. ह्यावेळेचा फुल टॉस. ऑनटायचा फटका देखील. फिल्डरना आधीच त्याचा बॅलन्स गमावला. रन्स इकडनं मिळतील चांगल्या. बघूया किती येतील. 4 की 6. काय चौकार.
रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. बंटी मडवी सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत, त्यांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिद्धी करवलेचे लेगस्टिक उडवण्याचा प्रयत्न, चेंडू एक्झॅक्ट बघूया कुठे ब्रेस झालेला आहे. अंपायरचा कुठलाही सिग्नल नाहीये, म्हणजे इकडे येत असताना हा डॉट बॉल षटक क्रमांक 30 देखील कंप्लीट झालेला. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरी 40 धावा या मॅचमध्ये जे हनुमान क्रिकेट संघ सिद्धी करूला टीमला बनवायचे असताना धावा आहेत धावा फलकावरती. एकूण पाहतो आपण 32. अजूनही करायचं त्या मॅचमध्ये विजयाकरिता फक्त 8च धावा करायच्या आहेत विजयाकरिता. यस डीजे. माध्यमातून प्लीज आपण यावं. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे समालोचक मित्र ओमकार शेट्टी यांचे आगमन, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये बघतो आपण रन्स आता जास्त काय करायच्या नाहीयेत, फक्त धावांची गरज असणारे 8. चेंडू शिल्लक 12. बॉलिंग मार्कवरती ओमकार पावशे, अगोदर रिद्धेश पुन्हा ओमकार. 12th मॅन नक्कीच बामालीचाच आहे. तो देखील बिचारा कन्फ्युज झालेला आहे, कारण का संघ थोडासा बागफोडला आहे, त्याच्यावरती देखील दबाव आहे. चला आपण मॅच ऑन करा, थोडा वेळ कमी घ्या. हा चेंडू कदाचित पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल आलाय. रन्स ऑलरेडी कमी आहेत. 12 मध्ये 8 करायच्या होत्या. आता बघतो आपण इकडनं अजूनही रन्स करायचे आहेत विजयाकरिता. 7ची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. रन्स फक्त 7च करायचे आहेत मॅच मध्ये. तर याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होतं. वांगणी आणि बदलापूरच्या क्रिकेटला अनेक वर्ष ज्या नावानं एक भव्य दिव्य बुबेरे क्रीडांगण दिलं, ज्या नावानं फ्रेंड्स ट्रॉफी मागचे 6 वर्ष लगातार दिली, असे गोरेगाव आणि वांगणीच्या क्रिकेटची ओळख एक समाजसेवक शहबाज चाचा बुबेरे यांचं शुभागमन झालं आहे. शहबाज चाचा या आपलं व्यासपीठावरती स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शहबाज चाचा आणि त्यांच्या सोबतीने आलेल्या त्यांच्या तमाम मित्रपरिवाराचं या व्यासपीठावरती मनपूर्वक आपण स्वागत करूयात. मॅच फिनिश आपल्या स्टाईलनं केलेली आहे. सचिन गायकरने सामना जिंकला. जय हनुमान क्रिकेट टीम सिद्धी करवलेला हा सामना सहजरित्या जिंकला. अभिनंदन आणि हार्ड लक बामाली संघ. आपण सेकंड करून लगेचच मैदान सोडायचे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर असणार आहे अंश मडवी, ज्यानं 1 ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या.